निसर्ग म्हणजे नातं मनाचं आणि विश्वासाचं, निसर्ग म्हणजे नातं मनातल्या लखलखत्या प्रांगणाचं, निसर्ग म्हणजे नातं मनातल्या लखलखत्या प्रांगणाचं, निसर्ग म्हणजे एक पाऊल यशाचं, निसर्ग म्हणजे एक पाऊल यशाचं. अशा या निसर्गरम्य जादुई नगरीतील एक अनमोल ठेवा म्हणजे वृक्ष, एक अनमोल ठेवा म्हणजे वृक्ष. मी कुमारी स्वरांजली विठ्ठल दळस परशुराम महादेव शिंदे कन्या विद्यालय निवडी या विद्यालयाची विद्यार्थिनी आज तुमच्या समोर विषय सादर करते. एक झाड लावूया, एक झाड लावूया, एक झाड लावू मित्रा त्याला पाणी घालू, एक झाड लावू मित्रा त्याला पाणी घालू, मोठे झाल्यावर त्याच्यात सावलीत खेळू, मोठे झाल्यावर त्याच्यात सावलीत खेळू. अशी गाणी कविता आता फक्त शाळेतच ऐकू येतात. म्हणे या जगाचा विकास झालाय, म्हणे या जगाचा विकास झालाय का तर 3G आलं, 4G आलं, 5G आलं. इथे बसून अमेरिकेतला माणूस पाहता येतो, इथे बसून अमेरिकेतला माणूस पाहता येतो. अरे विकास म्हणजे त्या व्हॉट्सअपवर 24 घंटा 50 वेळा तेच मेसेज टाकायचे आणि ते मेसेज काय झालं का जेवण, मग उद्याचा मेनू काय, सगळ्यात फेमस वाक्य, मग काय विशेष. अरे रोज रोज विशेष असतं का, रोज रोज विशेष असतं का. हा का आपला विकास. कामापुरती एक गाडी असताना श्रीमंतीचा भपका मिळवण्यासाठी दारात 4 गाड्या आणून उभ्या करायच्या. हा का आपला विकास. त्याचसाठी जंगले राणे वडे सपाट करायची. हा का आपला विकास. आणि हे का आपले ज्ञान. या कोरोनाने सिद्ध केले, या कोरोनाने सिद्ध केले हे मानवाची श्रीमती विज्ञानाची कासदारी नवीन शोधाची. ही पृथ्वी आणि मोलाची, ही पृथ्वी आणि मोलाची लागवड कर फक्त एका झाडाची, लागवड कर फक्त एका झाडाची. बरं ही वृक्षारोपण करण्याची गरज का पडली. तुम्हाला माहिती आहे आपल्याला किती सिलेंडर ऑक्सिजन लागतो. तर आपल्याला 3 सिलेंडर ऑक्सिजन लागतो. म्हणजे हे जर का सिलेंडर विकत घ्यायचे म्हटले तर वर्षाचे 7,66,500 रुपये होतात. आणि हो या विकसित मानवांनो असं म्हणून चालत नाही. आज बाई मी जीवच्याच नाही, जाऊ दे उद्या घेते श्वास, एका दिवसानं भलं काय व्हायला लागलं. अरे एवढा प्राणवायू जो आपण श्वसन करतोय ते झाड आपल्याला फुकट देतंय, ते झाड आपल्याला फुकट देतंय. म्हणा आपलं तरी काय चुकतं, म्हणा आपलं तरी काय चुकतं. फुकटच्या गोष्टीची किंमतच कोणाला नाही का, फुकटच्या गोष्टीची किंमतच कोणाला. पण आपल्याला याची भविष्यात खूप मोठी किंमत मोजावी लागेल, खूप मोठी किंमत मोजावी लागेल. आपण जंगलातील झाडांची कत्तल करून त्यावर अतिक्रमण करतो, पण बिचाऱ्या मुक्या जनावरांची त्यात काय चूक हो, बिचाऱ्या मुक्या जनावरांची काय चूक हो. पण जेव्हा हेच प्राणी आपल्या घरात घुसू लागतील ना तेव्हा आपल्याला समजेल की एका झाडाचं महत्त्व किती आहे, एका झाडाचं महत्त्व किती आहे. आपण मान्यवरांना बोलवतो, एक झाड लावतो, सेल्फी काढतो आणि व्हायरल करतो. अरे अरे मग ही झाडं जातातच कुठं हा माझा प्रश्न आहे. जेवढ्या सेल्फी जतन केल्या ना तेवढी जर का झाडं जतन केली असती तर आज या पृथ्वी तलावर पाय ठेवायला जागा उरली नसती, जागा उरली नसती. फक्त एक झाड लावून त्याचं संवर्धन करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो, खूप गरजेचं आहे. भविष्यात जेव्हा तुमची आमची मुलं पाठीवर दप्तरऐवजी ऑक्सिजनचे सिलेंडर घेऊन फिरताना दिसतील, ऑक्सिजनचे सिलेंडर घेऊन फिरताना दिसतील. झाडं गेली, पाऊस केला, पावसाविना सृष्टीचा बॅलन्स हल्ला, सृष्टीच्या बॅलन्स हल्ल्यामुळे बिचारा ओझोन थकला, थकून त्याला छिद्र पडली. अरे एवढे सगळे येणार फक्त एका झाडाच्या तोडण्यामुळे झाले, फक्त एका झाडाच्या तोडण्यामुळे झाले. म्हणून तर म्हणते don't underestimate the power of trees because trees are our life, trees are our life. पृथ्वीच्या पाठीवर फिरणारे बेभान वाऱ्याला विचारा की तुला अडवायची विषाद कोणत आहे, की तुला अडवायची विषाद कोणत आहे. तो सुद्धा छाती ठोकपणे सांगेल फक्त आणि फक्त झाडात, फक्त आणि फक्त झाडात. गरजणाऱ्या मेघांना कडकडणाऱ्या विजांना सुद्धा विचारून पहा की ज्या पावसाविना या माणसाचं काहीच चालू शकत नाही तो पाऊस पृथ्वीवर खेचण्याची पावर कोणात आहे. तो सुद्धा छाती ठोकपणे सांगेल फक्त आणि फक्त झाडात. अरे वृक्ष हे कल्पतरू आहे, दमलेल्या वाटसरूला आधार देणारे, ज्ञानाचा प्रसार करणारे बुद्धिमंत आहेत आणि रोग्यांच्या आजारावर निवारण करणारे गुणवंत आहेत, गुणवंत आहेत. आणि आपल्यासारख्या हजारो लाखो विद्यार्थ्यांना वया पुस्तके पुरवणारे गुणवंत गुणवंत आणि दयावंत आहेत, गुणवंत गुणवंत दयावंत आहेत. झाडांना बर्बाद करून आपण आबाद होऊ शकत नाही, झाडांना बर्बाद करून आपण आबाद होऊ शकत नाही. कारण जिंदगी के बाद भी और जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी और जिंदगी के साथ भी कोण आहे तर झाड. मेल्यावर जसं 4 जण खांदा द्यायला असतात ना, मेल्यावर जसं 4 जण खांदा द्यायला असतात ना, तसंच जड आयुष्यभर ऑक्सिजन पुरवला, जड आयुष्यभर ऑक्सिजन पुरवला तोच साथ करतो मेल्यावर जळायला, मेल्यावर जळायला. माझं
नका, एक झाड लावायला विसरू नका. धन्यवाद.